चैत्र शुद्ध 15 या दिवशी मारुतीचा जन्म झाला, म्हणून चैत्र पौर्णिमा ही हनुमान जयंती म्हणून साजरी करतात. मारुतीच्या जन्माची कथा अशी आहे की, केसरी नावाच्या वानराच्या पत्नीचे नाव अंजनी असे होते. आपल्याला मुलगा हवा अशा इच्छेने अंजनी शंकराची तपश्चर्या करीत होती. शंकर प्रसन्न झाला व त्याच्या कृपेने अंजनीला जो महातपस्वी मुलगा झाला तोच म्हणजे मारुती. अयोध्येचा राजा दशरथ ह्यानं 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण त्याला मुलगा नव्हता. त्याला फक्त शांता नावाची एक मुलगी होती. ती त्याने आपला मित्र रोमपार ह्याला मूल नसल्यामुळे दिली होती. आता दशरथ राजाने असा विचार केला की आपण पुत्रकामेष्टी यज्ञ करावा. हा यज्ञ करण्यासाठी विद्वान ऋषींना त्याने मुद्दाम बोलावून आणले. त्यांचा पुष्कळ मानसन्मान केला आणि आपली मुलगी शांता हिने त्याच्याशी लग्न करून दिले. नंतर ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. तेव्हा त्या यज्ञातून प्रत्यक्ष अग्नी प्रकट झाला आणि त्याने यज्ञाचा प्रसाद म्हणून दशरथ राजाला पायस म्हणजेच खीर दिली आणि ती आपल्या 3 राण्यांना देण्यास सांगितली. कौशल्या, सुमित्रा या दोघी लगेच तिथे आल्या, पण कैकेयी मात्र तिथे येण्यास जरा उशीर झाला. तेवढ्यात एक घार तिथे आली आणि तिने कैकेयीच्या वाटचा प्रसाद पळवला. घारीने तेच केले आणि तिने माता अंजनीला तो प्रसाद दिला आणि ती शापमुक्त झाली. घारीने कैकेयीच्या वाटचा प्रसाद पळवला आणि ती उडून गेली. तिकडे अंजनी एका पर्वतावर ओंजळपुळे करून शंकराची प्रार्थना करीत बसली होती. घारीने तो प्रसाद नेऊन तिच्या ओंजळीत टाकला. अंजनीला फार आनंद झाला. मारुतीचा जन्म अरुणोदयाच्या वेळी झाला. त्याने जन्मताच आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली. नुकतेच उगत असलेले सूर्याचे लाल बिंब दिसले. त्याला वाटले हे काहीतरी फळच आहे. फळ घ्यावे असे वाटून त्याने उडी मारली ती सरळ सूर्यापर्यंतच. सूर्य घाबरला आणि त्याने आपल्याला वाचवण्यासाठी इंद्राची प्रार्थना केली. इंद्राने आपले वज्र मारुतीवर फेकले. ते त्याच्या हनुवटीला लागले. त्याच्यामुळेच त्याला हनुमान असे नाव पडले. हनुमान हा फार वेगवान असल्यामुळे तो वाऱ्याचा मुलगा असे मानू लागले आणि त्याला मारुती असेही म्हणतात. शंकराच्या देवळात जसा शंकरासमोर त्याचे वाहन म्हणजे नंदी हवाच, तसाच रामाच्या देवळात त्याच्यासमोर हात जोडून उभा असलेला त्याचा भक्त मारुती हवा.